आज आपण बनवणार आहोत चमचमीत सुरणाची भाजी। ही सुरणाची भाजी गौरी गणपतीच्या वेळेस केली जाते नैवेद्यासाठी आणि ही करायला खूप सोपी आहे। ही भाजी खायला खूप टेस्टी वाटते, बनवायला खूप सोपी आहे। तर चला ही भाजी कशी बनवायची हे बघूया। या भाजीमध्ये पुष्कळ सारे पौष्टिक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि हे पावसाळ्यात मिळते। तर ही भाजी कशी करायची बघूया। तर चला। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। इथे मी भाजी करता 1 पाव सुरण घेतलेला आहे आणि याला चिरण्याच्या अगोदर आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यावरती माती वगैरे ते सगळं निघून जाते। त्यानंतर आपल्याला चिरायला घ्यायचं आहे। आपण चिरून घेऊया। आपण सुरण स्वच्छ धुवून घेतलं आहे 2 ते 3 पाण्याने। आता आपल्या हाताला तेल लावून याचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहे। याचे सालं काढून घ्यायचे वरचे आणि याचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहे। मी छोटे तुकडे करून घेते। इथे आपण सुरण चिरून घेतलं आहे। याचे सालं वेगळे काढून घेतले आहे आपण याच्यावरचे आणि इथे सुरणाचे काप केले आहे मीडियम आकाराचे। बघू शकता असे छोटे छोटे चौकोनी तुकडे आणि हे हाताला तेल लावून चिरून घ्यायचे आहे। गावरान जे सुरण असते ते खूप खाजरा असतो आणि हा आपला हायब्रिडवाला सुरण आहे, त्याच्यामुळे याला कमी खाज असते। तरी आपल्या सेफ्टीसाठी आपल्या हाताला तेल लावूनच याला चिरून घ्यायचे आहे असे मीडियम आकाराचे चौकोनी तुकडे। आणि आता याला पुन्हा 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला। इथे आपल्याला सुरण उकडायला ठेवायचे आहे कुकरमध्ये। ते मी इथे सुरण घेतले आहे स्वच्छ धुवून। यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि इथे किंचित मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे थोडीशी आणि आपल्या सुरणाला खाज नाही आली पाहिजे म्हणून इथे लिंबू पिळून घ्यायचं आहे। इथे मी लिंबाचा रस घातला आहे। इथे मी पूर्ण 1 लिंबू वापरणार आहे। यामध्ये पूर्ण 1 लिंबाचा रस घातला आहे। आता यामध्ये हे आपल्याला कुकरमध्ये 1 शिट्टी देऊन उकडून घ्यायचे आहे। इथे आपण सुरण 1 शिट्टी देऊन वाफवून घेतले आहे। इथे सुरणातलं पूर्णपणे पाणी निथळून जाण्यासाठी मी चाळणीमध्ये काढून ठेवलं आहे। इथे मी वाट्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये आपण सुरण तळून घ्यायचे आहे। असे 2-3 तुकडे टाकून आपल्याला सुरण छान मस्त असे तळून घ्यायचे आहे। मी हे सगळे सुरण तळून घेते। इथे मी सुरण छान तळून घेतलं आहे। असं तळून घेतल्याने आपले सुरण याची भाजी खूप छान टेस्टी होते आणि हे सुरण तळताना गॅस मोठाच ठेवायचा आहे। आणि याच प्रकारे मी हे राहिलेले सुरण हे तळून घेते। हे सुरण सुद्धा छान खरपूस तळून घेते मी। इथे मी सर्व सुरण तळून घेतले आहे मोठ्या गॅसवर। इथे आपल्याला भाजीच्या वाटणाकरता काही साहित्य लागणार आहे। इथे मी खोबरं घेतलं आहे तुकडे करून आणि इथे आपल्याला कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता याचं वाटण तयार करून घेऊ। इथे आपण पाणी न घालता वाटण तयार करून घेतलं आहे। छान बारीक पेस्ट केली आहे। इथे आपण ज्या वाट्यामध्ये सुरण तळलं होतं त्याच वाट्यामध्ये आपण भाजी करायची आहे। तर यामधलं मी थोडंसं तेल काढून घेतलं आहे, फक्त भाजीपुरती ठेवलेलं आहे। इथे आपल्याला अगोदर मोहरी घालायची आहे।
आपली मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपल्याला इथे जिरं घालून घ्यायचं आहे। इथे मी जिरं घातलं आहे। जिरं मोहरी दोन्ही छान तडतडू द्यायची आहे आणि इथे आपल्याला तेजपान घालून घ्यायचं आहे। इथे मी एक छोटा तेजपान घातलेला आहे आणि इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला, म्हणजे याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत मी छान याला तांबूस कलर येतपर्यंत याला छान परतून घेते। इथे आपण कांदा हा छान तांबूस कलरवर परतून घेतले आहे। आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे। इथे आपल्याला जेवढी गरज आहे वाटणाची तेवढंच आपण इथे वाटण घालून घेतलं आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। याचाही कच्चेपणा दूर होतपर्यंत हे छान परतून घेऊ आपण। इथे आपला हा मसाला पण झालेला आहे, याला बाजूला तेल पण सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता इथे आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहे। अगोदर इथे आपल्याला हळद घालायची आहे। मी इथे हळद घातली आहे आणि इथे आपल्याला आवडीनुसार तिखट घालायचं आहे, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार। आणि इथे आपल्याला धनेपूड घालायची आहे, जिरेपूड, धनेपूड आणि इथे आपण चिकन मसाला घालत आहे आणि इथे थोडासा गोडा मसाले घालायचा आहे किंचित आणि हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे 1 मिनिट। आपले मसाले जळले नाही पाहिजे याकरता आपण किंचित वाटणाचं पाणी घालायचं आहे, यामुळे आपले मसाले जळणार नाही। इथे आपले मसाले पण छान झालेले आहे। आता यामध्ये आपण तळून घेतलेले सुरणाचे काप घालून घ्यायचे आहे। इथे आपण सुरण घालून घेतले आहे आणि राहिलेलं वाटणाचं पूर्ण पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये। इथे आपण सुरण छान परतून घेतलं आहे मसाल्यामध्ये। आता यावर आपण झाकण ठेवून फक्त 2-3 मिनटं मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आहे सुरण। आपण सुरण मसाल्यामध्ये छान 2-3 मिनटं शिजवून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथे यामध्ये मी हे कढीपत्ता घातला आहे, याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, यामध्ये कढीपत्ताही घालायचा आहे थोडासा। आता हे छान एकदम मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि जोपर्यंत आपण हे शिजवायला ठेवलं होतं तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं दुसऱ्या बाजूला। इथे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, मी गॅस मोठा केला आहे आणि इथे आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला इथे रसा पातळ किंवा घट्ट कसा पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालायचं आहे आणि इथे आपल्याला यामध्ये मीठ आणि चिंच घालायची आहे। इथे मी चिंच घालत आहे आणि इथे चवीनुसार मीठ घालत आहे। आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅस कमी करून यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला काही वेळ अजून शिजून घ्यायचं आहे। मी गॅस कमी केला आहे
आणि यावर झाकण ठेवून आपण अजून थोडा वेळ शिजून घेऊ. इथे थोडा वेळ झालेला आहे आणि आपली भाजी पण छान शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही, छान चिकन मटणासारखी भाजी झालेली आहे. याला तर्री पण छान सुटली आहे आणि ग्रेव्ही पण आपली खूप घट्ट आणि खूप पातळी झाली नाही आहे. तर खाण्यासाठी तयार झाली आपली सुरणाची भाजी. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली पौष्टिक रुचकर सुरणाची भाजी. ही सुरणाची भाजी करायला खूप सोपी आहे आणि खूप जण ही भाजी करत नाही, पण ही भाजी केली पाहिजे. खूप आरोग्यदायी आहे ही भाजी. आणि ही भाजी जशी तुम्ही अशीही करू शकता किंवा उपवासालाही चालते. तर अशा प्रकारे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाईपचं बटनही तुम्ही प्रेस करू शकता. धन्यवाद.